जैसा सर्प पाहिजे शेवा परदेशे वारोळी तैसा शक्ती दे दरी हृदय कबळी ते दे कोणी तैवेळी राम कळवळी बंधुसने आणि म्हणून देवाचा लय ब्रह्मांड प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मणाच्या हृदयामध्ये ब्रह्मशक्तीच्या आघात आणि म्हणले किती खोल जखम म्हणल्या ह्या पाहू लागल्यात. पाहत असताना जसा सर्प म्हणल्या बिळामध्ये म्हणले जातो त्याप्रमाणे ब्रह्मशक्तीचा आघात आणि बंधू लक्ष्मणाच्या हृदयात खोल झालाय. रामरायांनी पाहिला आणि बंधू लक्ष्मणासाठी रामराया दुःख करू लागलाय. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उडवाया जाणार वाचवया लक्ष्मणा करी स्पर्शन अमृत असते. आणि म्हणाल काय तर नाथ महाराज बोलतात सांगतात राम कृपाळू राम दयाळू राम प्रेमाळू बऱ्या. आणि म्हणून बंधू लक्ष्मणाच्या हृदयात ब्रह्मशक्ती खोल रुतलेली तिला हात लावला आणि आपल्या हाताने त्या ब्रह्मशक्तीची शक्ती शीन केली म्हणून सांगतात. शक्ती दे दरी हृदयात तिशी श्रीराम लावणी हात सायो कृपात भूतवादित नाना व्यक्ती. म्हणून बंधू लक्ष्मणाच्या हृदयात खोल रुतलेली ब्रह्मशक्ती रामरायांनी दोन्ही हात लावला आणि हाताने ब्रह्मशक्ती उपरू पाहत आहेत. 18 पद्मवन्य 72 कोटी रीस 56 कोटी वलंगूळ प्रतीक्षा पाहू लागल्या आणि कळवळू लागल्या. अहो ब्रह्मशक्ती जर रामाने उपलल्या गेली तर बंधू लक्ष्मण वाचणार नाही म्हणून दुःख करू लागले. शक्ती उपडिताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणत्या शापना सर्वता जाण न करावे. हे रामराया तुम्ही सर्व काय असणार जगतामधील जीवाचं म्हणणे पालन पोषण करणारे पालकात सर्व ज्ञान अवघात आहे. भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान म्हणजे अवघात असताना लक्ष्मणाच्या हृदयातली ब्रह्मशक्ती उपडू पाहताया तसं तुम्ही करू नये. ब्रह्मशक्ती जर उपल्या गेला तर उपल्या गेली तर लक्ष्मणाचा तात्काळ प्राण जाईल. वानरगान बोलू लागले बाप कृपाळू रघुपती त्याच्या औषणी नाना व्यक्ती शक्ती उघडली निजाती कृपावंत मृती कृपाळू. राम कृपाळू दयाळू मयाळू असा रामराया आहे. आणि त्या रामरायाचा अमृत हात ब्रह्मशक्तीला लागल्या गेला. ब्रह्मशक्ती म्हणले असणाऱ्या अमृत हाताने उपलल्या गेली. शक्तीची शक्तीच सीन झाली वर्णनापुरती राखलेली आहे असं बोलू लागले आहेत. श्रीराम लाविताची हात शक्ती झाली विरहत लक्ष्मण मरावयाचे सामर्थ्य हाता हात होऊन गेले. ज्या जीवाला जर रामरायाचा हात लागला तर काल सुद्धा म्हणले त्या जीवाचा प्राण हरण करू शकत नाही. आणि म्हणून लक्ष्मणाच्या त्याच ब्रह्मशक्तीला रामाचा हात लागला गेला. शक्ती विशीन झाली आणि काळाचा काळ सुद्धा बापुढा झाला. सामर्थ्यच म्हणले उरले नाही. मग लक्ष्मणाचा प्राण कसा जाईल नाथ महाराज परिहार देऊ लागले. ब्रह्मावर भक्ती पुरती हृदय रुतली ब्रह्मशक्ती त्या श्रीराम धरून हाती सोडीला व्यक्ती दिली. आणि म्हणून शक्तीची शक्ती
उगा म्हणले ब्रह्मदेवाच्या वरदानापुरती शक्ती राखल्या गेली, ब्रह्मदेवाला मान दिला गेला असं नाथ महाराज परिहार देऊ लागले. शक्ती उपळता रघुनंदना ते संधी संग्रही रावणा श्रीरामावरी वर शिवती बाण अति दारुणा साठोपे. जे कपटी आहेत, छळवादी आहेत, दुष्टामतीची आहेत असे म्हणणे असणारे जे शत्रू समोरासमोर येऊन युद्ध करण्याचं बळ नसतं, शक्ती नसती बरया, उगाच लपून छपून म्हणल्या घात करीत असतात. तसाच राजा रावण रामराया ब्रह्मशक्ती उपडायला गुंतल्यात, संधी ओळखल्या गेली आणि क्षणामध्ये बाणाचा वर्षाव करू लागला. रावणाचा येतो बाण राम मानिक रणा समाना स्वस्त उठली लक्ष्मणा दे आलिंगना अतिप्रीती. देवाचा देव असणारा रामराया राजा रावणाचे येणारे बाण फुलं जशी अंगावर पडावं तसं रामरायाला वाटू लागला. अरे आपला बंधू लक्ष्मण मूर्छना येऊन पडलाय, त्याला उठवावा. रामराया विचार करू लागलाय. हनुमान सुग्रीवादी जान पाचवणिया वानर गण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मणा स्वस्थाना. आणि म्हणून रामराया सांगू लागला हनुमंता, अरे माझा बंधू लक्ष्मण ब्रह्मशक्तीच्या घाताने विकल झालाय, मग त्याला स्वस्थानी न्यावा आणि लक्ष्मणाला कसं म्हणणे उठवता येईल हा विचार करावा. निशमतीचा तकाशी देवनी जीवनेशी देवी निवावे लक्ष्मणाशी तव रावणाची निबदिना. आणि म्हणून जो म्हणण्यासला चेतक नावाचा पक्षी आहे त्याने व्याकुळ होतो आणि ढगाकडे पाहून कुहू 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 आवाज देतो. त्याची दया मेघराजाला येते वर्गा आणि पावसाचा वर्षाव मेघराजा करतो आणि त्या पक्षाची तहान भागवतो. तसं माझ्या बंधू लक्ष्मणाला आणि तुम्ही म्हणले शीतल करावं, शांत करावं. रामराया हनुमंताला सांगा. पुंडलिकावर हरितो श्री ज्ञानदेव तुका. पुढील वाचक दत्ता महाराज शिंदे हुरी पहाडा आणि सूचक सय्यद महाराज परांडा.